नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही दोघी पण रेडी झालोय मायली की मी छोटा झालं. सईने छान फ्रॉक घातलाय पर्पल कलरचा मी छोटा झालं. आणि असा गोंडा घातलाय. मी छोटा झालं. स्वेटर पण घातलंय सई. माझा लाज जातोय. कार वाजते शैला म्हणून. तर चला आज ना शनिवार ऋतूच्या शाळेमध्ये आहे पालक सभा. तर कालच मेसेज आला होता, 10 वाजता बोलवले, 10:15 वाजले ते. बाय तर चला जाऊया बाय शाळेत. आणि ना आता ना बाय बाय. त्यांच्या शाळा ना खूप छान, म्हणजे भिंत आहे ना सिनियर ज्युनियरची, तिथून एकदम छान असं मस्त ना पेंटिंग वगैरे केलेलं आहे. तुम्हाला मी गेलं दाखवलंच. तर चला, वेलकम. वाव, किती मस्त केलंय ह्यावेळी शाळेत, छान केलंय. ABCD प्राणी. सई छान आहे ना? ससा कुठे? सई ससा बघा किती छान मस्त ह्यावेळी कलर केलेत, ड्रॉइंग केली मस्त, छान केले ना. कुठे सिनियर KGचं पण केलंय का? नाही, तिकडं त्या साईडला नाही केलं बाळा, इकडंच केलेलं आहे. तिकडे पण केलं बॉक्स. नाही, इकडंच केलेलं आहे. छान केलंय, मस्त केलंय. आणि हा आपला असा गेट, आणि इकडे ही शाळा. इथंच आता मीटिंग झाली. छान दिसतंय ना, मस्त केलंय. मी पण बरेच दिवसांनी आलेले आहे ना, त्यामुळे पासही कशी खेळती मस्त. इथं ना शाळेच्या बाहेर मुलांना खेळायला असं केलेलं आहे पहा, असं तर खेळतात इथं मुलं. आता मीटिंग संपली आहे, आम्ही चाललोय घरी. तर सईचं चाललंय खेळायचं काम. चल आता, चल सई, थांब. हा, आणि दादा तिकडं खेळतोय. चला, उशीर झालाय. हा चल. ऐकती नाही अशी मुलं, खेळायला लागली का. चल सई. हा, सईचा फ्रॉक कसा आहे बघा, छान. इकडे बघ सई, फ्रॉक दाखव तुझा. वाव, छान आहे ना. आणि त्याच्यावर स्वेटर घातले. ना इथे चला. तर आता ना सई उठली झोपेतून, दादा पण उठला. शाळेतून आल्यावरती मी सकाळी भाजी करून गेली होती, हरभऱ्याची भाजी केली ती आज. तर भाकरी केल्या आल्यावर, भांडी राहिली होती ती आवरली. मग यांना झोपवलं, मी जेवण केलं, आणि आता घेतलंय ऑरेंज खायला. पोरांना जास्त ऑरेंज आवडतं. हा, बाजारातून आणलंय ऑरेंज. आई पण अजून पण थंडी ना, खूप जास्त थंडी. काय झालं? ऍपल आहे. हा, ऍपल पण आहे. ऍपल संपले तसे, एकच राहिले सगळे ऍपल. आता सईला रोज एक तरी ऍपल लागतं, एक कधी कधी 2 खाती. हा, धर. 2 खाती. बरं का, हे ना बी नाही खायची बरं का याच्यात. सईला आवडतो ऑरेंज. दादा ये ना बाबा. दादाचं जेवण झालं. दादाने काय खाल्लं? मेथीची नव्हती ती, हरभऱ्याची भाजी. दर्शनच्या मम्मीने दिली होती, दर्शनदाच्या मम्मीने. आज जरा तिखट केली होती, मस्त झाली ती. बी असतीच बाळा त्याच्यात, बी काढायची असते ती. मग त्याने बीनी कडू लागतं म्हणून. गोड आहे तसं. बस.
पटत नाही अजिबात. काय तुझं माझं पटत नाही, तुझ्या वाचून करमत नाही, असं काहीतरी. मला छान लागते पण. छान आहे तसं. बाबा यो इथं पाकल पट पट पटापट. अयो काय हा प्रकार ना. बाबा बाबा म्हणतात का? हा आणि सई कशी म्हणती? बाई काय प्रकार अशी म्हणते सई. तर आम्ही आलो वरती. मी पापी टाकते काय खाती? पापाय पपई. पापाय हा पायी पायी सई पायी पायी जिना चढली ना, ते सांगते तुम्हाला ती का मी पायी पायी जिना चढले ना. ऑरेंज खात होतो, तेच पाणी आलं मग खालं पटकन. कुठं पडली? आता तू नुसतं दादाचं स्वेटर घालून हिंडायचंय आम्हाला. काही मला गार वाजत आहे. तुझं हा हा तुझं आहे तुझं आहे तुझं. दादाचं नाही शेम आहे का? शेम शेम आहे. शेम शेम आहे. घरात आहे ना ऊन नाही येत ना. हा सकाळचं येते फक्त मागच्या साईडला, पण दिवसभर पुढून मग दरवाजा बंद असतो त्यामुळे नाही. पण मग वरती आलं तर चांगलं असं ऊन लागतं. आता 5 वाजले पण असं बरं वाटतं जरा उन्हाला आल्यावरती. रोडच्या गाड्यांचा आवाज होतो त्या साईडला, ते दिसतंय ना तिकडं रोड आहे माग, बायपास आहे ना पुणे नाशिक. हा मला दाखवते मी. तर बघा रोडला गाड्या जातात दिसतंय ना. तर बघा तुला नाही दिसत? थांब थांब थांब. तर बघा तिकडं तो ना पुणे नाशिक हायवे आपल्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर असं वरती तिकडं जास्त झाडी आहे त्यामुळे नाही एवढं दिसत, पण इथं व्यवस्थित दिसतंय. आणि मग हे डोंगर वगैरे. तिथं कोणती तरी ती कंपनी येते नाही का, पत्र दिसतात ब्ल्यू आणि व्हाईट. तिथं कोणती तर आहे, मी काय त्या साईडला जात नाही. हा गाडी गाडी सगळं असं डोंगरच सगळे कडला. हा आता कशी जरा सुट्ट्या आहेत ना त्यामुळं जरा गाड्या वगैरे जास्तच असतात रोडला. चला आता बाय. टाक्या भरल्यात, आता जाते मी खाली. ऋतू करतोय अभ्यास. तर संध्याकाळचे आता वाजले ते 9. तर थोडंसं दुधात मी पाणी ॲड केलंय कारण करायचं आहे आपल्याला कच्च्या हळदीचं दूध. हळदीचं नाही का, मी आणलेली हळद तुम्हाला दाखवलं सकाळचं, मी ती आवळ्यासोबत पण घेते. तर चांगली किसली मी ती, पहा ही मस्त किसली. एवढी छान दिसते ना खरं हळद. म्हणजे हळद आहे ना जशी आपण भाजीत टाकतो ना त्यापेक्षा ना अशी हळद खरंच खूप छान दिसते. तर असं संध्याकाळचं जेवण मी करतच नाही. तर आता मला सवयच लागलेली संध्याकाळची, मला भूक लागत नाही. फक्त उपवास असला का 6-7च्या दरम्यान तेवढंसं खाते बस. आणि आज आहे ना मी म्हटलं मग दूध तरी करावं कच्च्या हळदीचं. तर त्यात आहे ना थोडंसं मी लवंग टाकते. लवंग आणि ते गोल काळं काय, हां मिरी, सॉरी मिरी पण टाकणार आहे. तर आहे ना म्हणजे बऱ्याच जणांना माहीत असेल की ना हळद जेव्हा आपण हळदीचं दूध करतो ना तर त्याच्याबरोबर मिऱ्या ह्या टाकायच्याच असतात. कारण काय होतं माहिती का, हळदीचे ना गुण जे असतात ना ते अजून वाढतात बुवा असं. तर त्याचे चांगले अजून फायदे होतात तेव्हा त्याच्यात मिरी ॲड होते ना तेव्हा. तर आता बघा मी मिऱ्या वगैरे टाकलेल्या आहे, बाकी काहीच नाही टाकणार. आलं वगैरे किंवा काढा नाही करायचा मला, फक्त हळदीचंच दूध करायचं. आणि हीच खरी मेथड आहे हळदीच्या दुधाची, मिरी आणि हळद किसून. तर बघा छान असं आता दूध उकळलेलं आहे इथं. आणि आता मी ते गाळून घेणार आहे.
आणि किचन सगळा आवरला आहे. आणि ह्या ज्या संत्री मगाशी आम्ही खाल्यात ना संध्याकाळी, तर त्या आम्ही ठेवणार आहे आता वाळायला, त्याची पावडर करायची म्हणून. तर चला घेऊ दूध प्यायला आपण. तर बंद कर बघा. मी घेतलं हळदीचं दूध आणि नाही याच्यात आहे ना हळद जर जास्त झाली माझ्याकडून, मी जरा जास्त किसली ना असं एकदम हळद हळद कसं तसं लागतंय. आणि चंपी केली मी तेल आणि आता वेणी घालणार आहे. तेल लावले कारण उद्या केस धुवायचे असं चाललंय त्यामुळं. तर बघा मी घेतलंय, पिले पण एकदम हळदी हळदी आणि छान लागते. आणि ना मृदूला पण दिले बघा. पहिलं माझ्या उंगीची आता हा. पहिले घेतलं पाहिजे ना. आणि कसं थंडीत आहे ना हळदीचं दूध पिलेलं चांगलं असते. याच्यात खरं तूप टाकाय पाहिजे होतं थोडंसं, पण मी टाकलंय ते काळी मिरी लवंग वगैरे, तर त्याने ना हळदीचे गुण अजून वाढतात म्हणून मग मी ते टाकलंय. आणि जरा गरमागरम पिल्यावर कसं जरा घसा पण चांगला शेकला जाईल आणि दिसते बघा ना किती छान. पण म्हणजे आपण जी ओरिजिनलच हळद आहे माझ्याकडे, मी रोज भाजीत वापरते ती, पण ही कच्ची हळद आहे ना, कलर एकदम वेगळा आहे बघा ना, एकदम छान असा असं. आणि एकदम तुपट तुपट पण दिसते. तर शेकून वगैरे आलो आम्ही आणि आता दूध पिते. आणि उद्यापासून परत वर्कआउटला सुरुवात करायची आणि रोज करायची. आता येते हॅपी न्यू इयर. आता 15 दिवस खरंच गॅप पडला माझा, 15 दिवस नाही 8-9 दिवस तर पडला असेल. तर उद्यापासून ठरवलंय रोज व्यायाम करायचा म्हणजे करायचा. तर चला मी आता दूध पिऊन घेते. आणि आजचा व्हिडिओ छोटासाच आहे, पण व्हिडिओ आवडला तर अगो बाई हा सईनी पण घेतले बरं का दूध पियायला. कसं आहे सई? छान आहे. हा तर चला व्हिडिओचा एंड इथंच करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट. झोपा.